श्री स्वामी समर्थ. नमस्कार कुंभ राशीच्या जातकांनो, तुमच्या घराच्या उंबरठ्यावर अशा दोन अनाकलनीय शक्तीचा पहारा बसला आहे ज्याची साधी जाणीवही सामान्य माणसाचा थरकाप उडवू शकते. ज्यांना तुम्ही केवळ भिंतीवरची चित्रे किंवा निर्जीव मूर्ती समजत होता, त्या साक्षात दोन देवता तुमच्या घरात रक्तामांसाच्या अस्तित्वाने वावरत आहेत. पण सावधान, या शक्ती अचानक तुमच्याच घरात का प्रकटल्या हे गुपित उघड होताच तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. कारण नियती तुमच्या आयुष्यात सुखाचा वर्षाव करणार की एखादा भयानक खेळ खेळणार याचा फैसला आता होणार आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, घराच्या आत दैवी शक्तीचे संरक्षण असले तरी घराबाहेर प्रत्यक्ष काळ सोकावला आहे हे विसरू नका. तुमच्या अगदी जवळच्या रक्ताच्या नात्यातील तीन अशी माणसं आहेत ज्यांच्या नावाचं पहिलं अक्षर ऐकताच तुमच्या अंगावर काटा येईल. मी तुम्हाला संपवण्याचा आणि तुमचं सर्वस्व हडपण्याचा कट रचत आहेत. बागेश्वर बाबांच्या दरबारात तुमच्या नावाचा जो पर्चा निघाला आहे त्यातील सत्य ऐकून तुमच्या डोळ्यातून घळाघळा पाणी येईल. तुमची स्वतःचीच लोक तुमच्या अन्नात विष कालवण्याची किंवा पाठीत खंजीर खुपसण्याची तयारी करत आहेत. ही भीती आता सत्यात उतरणार आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, जर तुम्ही आजचा हा इशारा गांभीर्याने घेतला नाही तर तुमच्या हाताशी आलेली सोन्याची अंडी देणारी कोंबडी कायमची निघून जाईल आणि तुम्ही पश्चातापाच्या अग्नीत जळत राहाल. पुढच्या 24 तासात तुमच्यावर एक अत्यंत मोठा जीवघेणा प्रहार होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या संकटातून तुम्हाला ते दोन देव वाचवणार की तुम्ही या तीन कपटी गद्दाराचे बळी ठरणार? नशिबाचा हा थरारकाने काळजाचा ठोका चुकवणारा खेळ आता अंतिम टप्प्यात आला आहे. स्वतःचे आणि कुटुंबाचे प्राण वाचवायचे असतील तर एक क्षणही वाया न घालवता हे गुपित जाणून घ्या. तर कुंभ राशीच्या जातकांनो, तुमच्या घराच्या चार भिंतीच्या आत अशा दोन दैवी शक्तीचा वावर आहे ज्या साक्षात ईश्वराचे रूप मानल्या जातात. शास्त्रानुसार या दोन शक्ती तुमच्या पूर्वजाचे आशीर्वाद किंवा तुमच्या कुलदेवताचे अदृश्य रूप असू शकतात, जे एखाद्या ढालप्रमाणे तुमच्या संपूर्ण कुटुंबाचे रक्षण करत आहेत. जेव्हा तुम्ही गाढ झोपेत असता किंवा जेव्हा तुमच्यावर एखादे मोठे संकट चालून येते, तेव्हा या शक्ती सक्रिय होतात आणि शत्रूने केलेली कोणतीही वाईट करणे किंवा तांत्रिक बाधा घराच्या उंबरठ्यावरच रोखून धरतात. कुंभ राशीच्या जातकांनो, हे दोन देव तुमच्या घरात का येतात आणि त्यांचे वास्तव्य नेमके कोठे असते हे समजून घेणे अत्यंत गरजेचं आहे. अनेकदा घराच्या ईशान्य कोपऱ्यात किंवा देवघराच्या आसपास तुम्हाला एक वेगळी शांतता आणि अनाकलनीय ऊर्जेचा अनुभव येत असेल तर समजून जा की या शक्ती तेथेच विराजमान आहेत. या शक्ती केवळ तुमच्या भक्तीमुळे प्रसन्न झालेल्या नाहीत, तर तुमच्या घराण्यातील जुन्या पुण्याईमुळे त्या तुमच्या पाठीशी उभ्या आहेत. त्यांचे अस्तित्व तुमच्या घराला एका पवित्र तीर्थक्षेत्राचे स्वरूप प्राप्त करून देते. त्यामुळे बाहेरील नकारात्मकता आत प्रवेश करू शकत नाही. कुंभ राशीच्या जातकांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या शक्तींना ओळखणे आणि त्यांना मान राखणे. अनेकदा आपण कळत नकळत घरामध्ये काही अशा चुका करतो किंवा पवित्रता ठेवतो ज्यामुळे या देवी शक्ती नाराज होण्याची शक्यता असते. जर या दोन शक्तींनी तुमच्या घराचा त्याग घेतला तर तुम्हाला शत्रूंना तुमच्यावर प्रहार करणे सोपे जाईल. म्हणूनच या शक्तीचे स्वागत कसे करायचे, त्यांना घरात कायमचे स्थान कसे द्यायचे आणि त्यांच्या आशीर्वादाने आपल्या आयुष्यातील गरिबी आणि दुःखाचे डोंगर कसे फोडायचे हे आपण या भविष्यवाणीत रहस्य जाणून घेतल्यावर तुम्हाला स्पष्ट होईल. कुंभ राशीच्या जातकांनो, तुमच्या आयुष्यात सध्या जे काही वादळ सुरू आहे त्यामागे बाहेरील शत्रू नसून तुमच्याच ताटात जेवणारे आणि तुमच्याच विश्वासाचा फायदा घेणारे तीन मुख्य गद्दार आहेत. बागेश्वर बाबांच्या दिव्य दृष्टीने आणि ज्योतिषीय गणनेनुसार या तीन व्यक्तींच्या नावाची पहिली अक्षरे आर, आर, पी, पी आणि टी, टी अशी आहेत. हे लोक तुमच्यासमोर इतके गोड बोलतात की तुम्हाला त्यांच्यावर संशय घेण्याची साधी शंकाही येत नाही. पण पाठीमागे ते तुमच्या विनाशाचा आणि तुमची प्रगती रोखण्याचा मोठा कट रचत आहेत. कुंभ राशीच्या जातकांनो, हे तीन शत्रू केवळ साधे विरोधक नाहीत, तर त्यांनी तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर तांत्रिक क्रिया आणि करणीबाधा करण्याचा प्रयत्न केला आहे. ज्यावेळी तुमची कामे अचानक बिघडतात, घरात विनाकारण भांडणे होतात किंवा आरोग्याच्या तक्रारी वाढतात, तेव्हा समजून जा की या आर, पी आणि टी अक्षरांच्या व्यक्तींनी तुमची सुखशांती हिरावून घेण्याचे षडयंत्र रचले आहे. तुमच्या प्रगतीवर जळणारे हे लोक तुम्हाला रस्त्यावर आणण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात, हे वास्तव आता तुमच्या समोर येणार आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, या गद्दारांना ओळखण्याची वेळ आता आली आहे, कारण येणारे 24 तास तुमच्यासाठी धोक्याची घंटा वाजवत आहेत.
हे लोक तुमच्या संपत्तीवर आणि तुमच्या स्थानावर डोळा ठेवून आहेत आणि संधी मिळताच तुमच्यावर जीवघेणा प्रहार करण्याची त्यांची तयारी पूर्ण झाली आहे. जर तुम्ही या क्षणी सावध झाला नाहीत आणि या लोकांशी असलेले तुमचे संबंध तोडले नाहीत तर तुम्हाला आयुष्यभर रक्ताचे अश्रू ढाळावे लागतील. या शत्रूंच्या विळख्यातून स्वतःला कसे सोडवायचे आणि त्यांच्या कुटील नीतीला कसे उत्तर द्यायचे हे जाणून घेणे आता तुमच्या अस्तित्वासाठी अनिवार्य आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, बागेश्वर धामच्या दिव्य दरबारात तुमच्या आयुष्यातील संकटांचा जो पर्चा निघाला आहे तो पाहून खुद्द बागेश्वर बाबाही क्षणभर स्तब्ध झाले आहेत. हनुमंतरायांच्या कृपेने तुमच्या आयुष्यातील गुपिते उघड झाली असून त्या चिठ्ठीत तुमच्या घरावरील करणी बाधा आणि शत्रूंच्या नावांचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. ही केवळ कागदाची चिठ्ठी नसून तुमच्या भविष्यातील संकटांची आणि त्यातून सुटण्याच्या मार्गाची एक दैवी साक्ष आहे, जी तुम्हाला येणाऱ्या वादळापासून वाचवण्यासाठीच समोर आली आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, बाबांच्या या भविष्यवाणीत असे स्पष्टपणे दिसून आले आहे की तुमच्या प्रगतीचा मार्ग रोखण्यासाठी काही लोकांनी अघोरी विद्यांचा वापर केला आहे. तुमच्या घरातील सुखशांती का हिरावली गेली, कामात यश मिळूनही हातात पैसा का टिकत नाही आणि विनाकारण भीती का वाटते, या सर्व प्रश्नांची उत्तरे या पर्चात दडलेली आहेत. बाबांनी बालाजी महाराजांकडे तुमच्यासाठी विशेष अर्जी लावली आहे, कारण तुमच्यावर ओढवलेले संकट हे साधेसुधे नसून अत्यंत खोलवर रचलेले एक षडयंत्र आहे, ज्याचा उलगडा आता होणार आहे. कुंभराशीच्या जातकांनो, या पर्चामध्ये केवळ संकटांचा उल्लेख नाही तर त्यावर रामबाण उपाय देखील सुचवण्यात आले आहेत. जर तुम्ही बागेश्वर बाबांनी सांगितलेले हे संकेत ओळखले आणि हनुमंतरायांच्या चरणी शरण गेलात तर तुमच्या शत्रूंचे सर्व वार रिकामे ठरतील. ही भविष्यवाणी तुमच्यासाठी एक शेवटची संधी आहे, कारण काळ अत्यंत कठीण आहे आणि शत्रू तुमच्या विनाशासाठी सज्ज झाले आहेत. या पर्चातील प्रत्येक शब्द तुमच्या जीवनाची दिशा बदलणारा ठरेल, त्यामुळे हा दैवी संकेत अजिबात दुर्लक्षित करू नका. कुंभ राशीच्या जातकांनो, येणारे 24 तास तुमच्या आयुष्यातील सर्वात कठीण आणि कसोटीचे असणार आहेत, कारण ग्रहमानानुसार तुमच्यावर एक अत्यंत भयानक संकट ओढवण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. तुमच्या प्रगतीवर जळणारे शत्रू आता केवळ गुप्त कट रचून थांबलेले नाहीत, तर त्यांनी प्रत्यक्ष प्रहार करण्याची तयारी पूर्ण केली आहे. या काळात तुम्हाला शारीरिक इजा पोहोचवण्याचा किंवा तुमच्या प्रतिष्ठेला कायमचा तडा देणारा एखादा जीवघेणा हल्ला होण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे घराबाहेर पडताना आणि अनोळखी व्यक्तींशी बोलताना अत्यंत सावधगिरी बाळगा. कुंभ राशीच्या जातकांनो, हा काळ केवळ शारीरिक धोक्याचा नाही तर आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या देखील तुम्हाला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. शत्रू तुमच्या हक्काच्या संपत्तीवर किंवा व्यवसायावर डल्ला मारण्यासाठी एखादे मोठे षडयंत्र रचू शकतात, ज्यामध्ये तुमचे जवळचेच लोक सामील असण्याची शक्यता नाकारता येत नाही. 24 तासांच्या या चक्रात तुमची एक छोटीशी चूक किंवा अतिविश्वास तुम्हाला आयुष्यभरासाठी रस्त्यावर आणू शकतो. म्हणूनच कोणत्याही महत्त्वाच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करताना किंवा व्यवहार करताना डोळ्यांत तेल घालून लक्ष द्या. कुंभ राशीच्या जातकांनो, या संकटाच्या छायेमध्ये असताना घाबरून न जाता संयम राखणे हेच तुमचे सर्वात मोठे शस्त्र ठरेल. तुमच्या घराभोवती असलेल्या त्या 2 दैवी शक्तींचे स्मरण करा आणि घराबाहेर पडण्यापूर्वी हनुमंतरायांचे नाव घेतल्याशिवाय पाऊल टाकू नका. हे 24 तास म्हणजे तुमच्या शत्रूंनी टाकलेले एक जाळे आहे, ज्यामध्ये तुम्हाला अडकवण्याचा त्यांचा पूर्ण प्रयत्न असेल. परंतु जर तुम्ही सतर्क राहिलात आणि या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केले नाही तर काळही तुमचे काही वाकडे करू शकणार नाही. हा धोक्याचा इशारा तुमच्या संरक्षणासाठीच आहे, हे लक्षात ठेवा. कुंभ राशीच्या जातकांनो, इतक्या संघर्षानंतर आणि शत्रूंच्या कचाट्यातून सुटल्यानंतर आता तुमच्या आयुष्यात आनंदाचा सूर्योदय होणार आहे. ग्रहमानाची स्थिती आता अशी बदलत आहे की तुमच्या कुंडलीत राजयोग सक्रिय झाला असून पुढील काळ तुम्हाला अमाप संपत्ती आणि मानसन्मान मिळवून देणारा ठरेल. गेल्या 5 वर्षांपासून ज्या दुर्दैवाचा डोंगर तुम्ही सोसत होता तो आता कोसळणार आहे आणि नशिबाची दारे तुमच्यासाठी सताड उघडी होणार आहेत. हा राजयोग तुम्हाला केवळ आर्थिक स्थैर्यच देणार नाही तर समाजात तुमचे नाव आदराने घेतले जाईल अशा उंचीवर नेऊन ठेवेल. कुंभ राशीच्या जातकांनो, कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता केवळ स्वप्न उरणार नाही तर ते सत्यात उतरवण्यासाठी तुम्हाला काही विशेष धार्मिक उपाय करावे लागतील. तुमच्या घरातील त्या 2 दैवी शक्तींना प्रसन्न करण्यासाठी आणि महादेवाची अखंड कृपा मिळवण्यासाठी दररोज ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करणे तुमच्यासाठी वरदान ठरेल. शत्रूंनी केलेल्या करणीबाधेचा प्रभाव कायमचा नष्ट करण्यासाठी शनिवारी मारुती रायाला शेंदूर अर्पण करा आणि घराच्या मुख्य दरवाजावर मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. हे छोटेसे उपाय तुमच्या आयुष्यातील गरिबीचे मूळ मुळासकट उपटून टाकतील आणि धनाची आवक प्रचंड वाढवतील. कुंभ राशीच्या जातकांनो, हा सुवर्णकाळ तुमच्या दारी आला आहे, पण तो टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला मनातून भीती काढून टाकावी लागेल. जोपर्यंत तुम्ही तुमच्यातील आत्मविश्वासाला जागृत करत नाही तोपर्यंत नियती देखील तुम्हाला साथ देऊ शकणार नाही. आता वेळ आली आहे ती गद्दारांना बाजूला सारून स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करण्याची आणि मिळालेल्या संधीचे सोने करण्याची.
जर तुम्ही हे उपाय मनोभावे केले आणि देवावर अढळ श्रद्धा ठेवली तर येत्या काही दिवसांतच तुमच्या घरामध्ये लक्ष्मीचा कायमचा वास होईल आणि तुम्ही सुखाच्या शिखरावर विराजमान व्हाल. कुंभराशीच्या जातकांनो, तुमच्यावर ओढवलेले हे संकट साधे नाही, पण घाबरू नका. ज्यांच्या पाठीशी साक्षात महाबली हनुमान उभे आहेत त्यांचे कोणीही वाकडे करू शकत नाही. जर तुम्हाला हनुमंतरायांच्या शक्तीवर आणि त्यांच्या चमत्कारावर पूर्ण श्रद्धा असेल तर या व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा, जेणेकरून ही दैवी शक्ती तुमच्या घरापर्यंत पोहोचेल. खाली कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने जय जय हनुमान किंवा हनुमान की जय 5 वेळा नक्की लिहा. तुमची एक कमेंट तुमच्या जीवनातील संकटांचा नाश करू शकते. अशाच प्रकारच्या गुप्त माहितीसाठी आणि स्वतःच्या रक्षणासाठी आपल्या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबा. लक्षात ठेवा, जे भक्त देवासमोर नतमस्तक होतात आणि हा संदेश इतरांपर्यंत पोहोचवतात त्यांच्यावर बजरंगबलीची विशेष कृपा कायम राहते. जय महाबली हनुमान.